Hello friends, myself Aniket Dinesh Narwade, and today we are studying about the digestion in pharynx, ओसिओफेगस आणि स्टमक. आज आपण शिकणार आहोत डायजेशन पचन क्रिया ही पॅरेंक्स, ओसिओफेगस आणि स्टमक मध्ये कशी होते. फर्स्ट आपण शिकणार आहोत पॅरेंक्स मध्ये. फर्स्ट आपण वी आर लर्निंग अबाउट डायजेशन इन पॅरेंक्स. डायजेशन इन पॅरेंक्स. पॅरेंक्स जर आपण बघितलं तर व्हॉट इज पॅरेंक्स. पॅरेंक्स जर आपण एकदम शुद्ध मराठी भाषेमध्ये बघायला प्रयत्न केला, पॅरेंक्स म्हणजे घशाची पोकळी. आपल्या जे इथे घशाची पोकळी आहे त्याला आपण पॅरेंक्स असे म्हणतो. पॅरेंक्स म्हणजे घशाची पोकळी, आपण त्याला पॅरेंक्स असे म्हणतो. त्यानंतर जर का बघितलं जे बक्कल कॅव्हिटी आहे ती लीड्स करते पॅरेंक्सला. म्हणजे आपल्या बक्कल कॅव्हिटी पासून जे आपले पॅरेंक्स आहे ते फॉर्मेशन ते स्टार्ट होतं. म्हणजे बक्कल कॅव्हिटी लीड्स पॅरेंक्स. त्यानंतर जर आपण बघितलं आपला फॅरिंक्स जो आहे तो हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. म्हणजे आपला जे फॅरिंक्स जो आहे तो ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. सपोज हे असा तो हॉलो ट्यूब आहे. हॉलो म्हणजे रिकामा, आपण त्याला हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर म्हणतो. हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर, हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर. आपण जर का बघितलं फॅरिंक्स जो हा जो पार्ट आहे तो आपला स्टार्ट होतो बिहाइंड द नोज टू द ट्रकिया ऑफ द ओसिओफेगस. म्हणजे आपला जे फॅरिंक्स आहे तो स्टार्ट होतो बिहाइंड द नोज, म्हणजे आपल्या नोजच्या मागच्या बाजूपासून तर आपल्या ओसिओफेगस जो ट्रकिया आहे त्याच्यापर्यंत हा स्टार्ट होतो. स्टार्ट्स फ्रॉम back side of nose to the trachea किंवा ओसिओफेगस. त्याच्यानंतर जर का बघितलं फॅरिंक्स, हा जो फॅरिंक्स असतो तो कॉमन पॅसेज असतो फूड साठी आणि एअर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. म्हणजे जो फॅरिंक्स आहे तो आपलं जे फूड आहे आपण ते फूड इंटेक करतो किंवा जे गॅसेस होतात, जे आपले गॅसेस आहेत ते एक्सचेंज होतात. ते गॅसेसचे एक्सचेंज आणि जे फूडचं जे आपण स्वेलिंग करतो ते होते फॅरिंक्स थ्रू. म्हणजे फॅरिंक्स इथे समजा फूड पाईप आणि इथे एअर पाईप, याच्यामधूनच आपले जे हे इजेक्शन आहे ते होतो. म्हणजे आपण जे फूड इंटेक करतो ते याच्यामधूनच पास होते व जे आपण जे एअर एक्सचेंज करतो ती पण आपल्या फॅरिंक्स मधूनच होते. म्हणून आपण याला कॉमन पॅसेज म्हणतो फॉर दी फूड आणि एअर. कॉमन पॅसेज फॉर दी एअर अँड फूड. आपले जे फॅरिंक्स आहे आपण आता बघितलं कॉमन पॅसेज फूड आणि फूड साठी. त्याच्यानंतर आपण जर का बघितलं ओपनिंग ऑफ ओसिओफेगस into the ear, म्हणजे opening of esophagus into the pharynx is called as gullet. म्हणजे ओपनिंग जी आपली ओसिओफेगसची ती होती ओसिओफेगसची याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये फॅरिंक्स मध्ये, त्याला आपण म्हणतो ग्युलेट. आपण आता आपल्याकडे इथे पॉइंट येतो ग्युलेट. इकडे बघू ग्युलेट. तर ग्युलेट काय असते? बुलेट म्हणजे आपण जर का एकदम सोप्या भाषेमध्ये जर का बघायचा प्रयत्न केला तर बुलेट म्हणजे स्टार्टिंग ऑफ एसोफेगस. म्हणजे इथून आपल्या एसोफेगसची स्टार्टिंग होती. स्टार्टिंग ऑफ एसोफेगस. आपला जो बुलेट असतो त्याला आपण म्हणतो स्टार्टिंग ऑफ एसोफेगस. म्हणजे आपले जे इथे आपला जो बुलेट जो पार्ट आहे तिथे आपली ही एंड होते ऑफ फॅरिंक्स आणि इथून समोर आपलं ओसिओफेगस जे स्टार्ट होतो. त्याच्यानंतर आपण पॉइंट बघू. आपलं जे ग्लॉटिस जे असते ते कव्हर केलेले असते स्मॉल कार्टिलेजस फ्लॅपने. त्याला आपण म्हणतो इपिग्लॉटिस. फॅरिंक्स ग्लॉटिस covered by epiglottis.
आपलं जे फॅरिंग्स आहे, सॉरी आपलं जे ग्लॉटिस आहे, ग्लॉटिस म्हणजे काय, लोकेशन तिथे आपला ओव्हल प्रेझेंट असतो. तिथे जे फ्लॅप असतो तिथे जे आपण तिथे जो कव्हरिंग जे असते त्याच्यावर ती केलेली असती कार्टिलेजिनस फ्लॅपनी. आपण आता कार्टिलेजिनस फ्लॅप जो असतो त्याला आपण म्हणतो इपिग्लॉटिस. आता इपिग्लॉटिस म्हणजे काय, जर का आपण बघायचा प्रयत्न केला इपिग्लॉटिस म्हणजे काय, हा आपला फॅरिंग्स, सपोज आपली फूड ट्यूब, आपली एअर ट्यूब, इथे जे एअर ट्यूब आहे त्या एअर ट्यूब वरती आपला इपिग्लॉटिस जो तो प्रेझेंट असतो. आपण आता जो इपिग्लॉटिस आहे तो वर्क कशासाठी करतो, आता जो इपिग्लॉटिस आहे तो फ्लॅप असतो समजा अशा प्रकारे. जेव्हा आपण फूडची स्वेलिंग करतो म्हणजे आपण जेव्हा एखादा जे बाईट आहे ते आपण गिळतो तर त्या वेळेला काय होते, ती जी आपली जे बाईट आहे ती आपल्या एअर पाईप मध्ये जाण्याचे प्रिव्हेंट करण्यापासून तिथे जे आपले इपिग्लॉटिस प्रेझेंट असतो. म्हणजे जर का आपण एखादा बाईट आपण ती ही केली स्वेल केली तर ती फूड पाईप मध्ये न जाता एखाद्या वेळेस आपल्या याच्यामध्ये जाते वाइंडर मध्ये, त्यामुळे आपल्याला ठसका लागतो. तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी इथे जे कार्टिलेज फ्लॅप प्रेझेंट असते त्याला आपण नाव देतो इपिग्लॉटिस. आणि इपिग्लॉटिस जे असते ते अजून अलो करते फूडचं हे करण्यासाठी, ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड इनटू द फूड पाईप. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डायजेशन इन इसोफेगस. इसोफेगस विषय आपण जास्त काय बघणार नाही. आता आपण बघणार आहोत इसोफेगस. इसोफेगस आता आपण जर का बघितलं इसोफेगस काय आहे, हा लॉंग मस्क्युलर ट्यूब आहे, ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. म्हणजे आपण इसोफेगस बघतो हा लॉंग आहे आणि ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे. जर का आपण स्ट्रक्चर का बघितलं इसोफेगसचं, हा लॉंग ट्यूब स्ट्रक्चर आहे. याच्यानंतर जर का आपण बघितलं इसोफेगस लॉंग ट्युब्युलर मस्क्युलर स्ट्रक्चर. आता याच्यानंतर जर आपण बघितलं इसोफेगस काय करतो, कनेक्ट करतो आपल्या फॅरिंग्सला स्टमक सोबत. म्हणजे आता आपण जे फंक्शन आपल्याला मिळून गेलं आहे तो फंक्शन इसोफेगस इट कनेक्ट्स pharynx to it connects pharynx to the stomach. म्हणजे आपल्या स्टमकला आणि फॅरिंग्सला जे कनेक्ट करायचं काम आहे तो करतो आपला एसोफेगस. त्याच्यानंतर जर आपण बघितलं आपली जी इनर लाइनिंग जी असते एसोफेगसची ती कव्हर्ड केलेली असते म्युकसनी किंवा ल्युब्रिकंट केलेली असते म्युकसनी. ल्युब्रिकंट म्हणजे आपण त्याला थोडक्यात भाषेमध्ये म्हणू कव्हरिंग. ती जी केलेली असते म्युकसनी प्रोटेक्शनसाठी. फ्रॉम द आपण ते समोर बघणार आहोत प्रोटेक्शन. जर का आपण इथं साधारणतः जर का लेंथ बघितली, द लेंथ ऑफ द esophagus tube is about 25 centimeter. The length of esophagus is about 25 centimeter. आणि अजून आपला एक पॉइंट आहे म्युकस इनर लाइनिंग lubricated by mucus. This lubricated by the mucus. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत डायजेशन इन द स्टमक.
डायजेस्टिव्ह स्टमक आता आपण स्टमकची स्ट्रक्चर बघणार आहोत, त्याच्यामध्ये पण स्टमकचे काही टाईप्स पडतात ते पण आपण बघणार आहोत. आता आपण बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ स्टमक. हे जे स्ट्रक्चर ऑफ स्टमक जे ते आपण इथं काढून घेऊया. स्टमक स्ट्रक्चर जवळपास असे. आणि ह्याचे पार्ट इथे असतो ओसिओफेगस, इसोफॅगस. इथे जे असतो आपला या पार्ट मध्ये असतो आपला समजा, याला आपण नाव देऊ कार्डियक स्टमक. आपल्या स्टमकचे काही टाइप्स आहेत. कार्डियक स्टमक, त्यानंतर इथून इथपर्यंत असेल आपला फंडस. आपला म्हणजे पार्ट इज तो राईट फंडस. आणि पार्ट इथून खाली हाला एक पायलोरस. आता आपण व्यवस्थित एक्सप्लेनेशन बघून घेऊ स्टमकचं. स्टमक आपल्याला सर्वात पहिले का बघितलं स्टमकची जर आपण लोकेशन बघायचा प्रयत्न केला तर जी स्टमकची जी लोकेशन असते ती प्रेझेंट असते लेफ्ट साइड ऑफ आपली ॲब्डोमिनल कॅव्हिटी. आपली जी ॲब्डोमिनल कॅव्हिटी असते त्याच्या लेफ्ट साइडनी थोडासा लेफ्ट साइडनी आपले स्टमक इथे आपल्याला दिसून येते. स्टमक अजून इट इज अ मस्क्युलर बॅग. इट इज अ मस्क्युलर बॅग. स्टमक आपण अजून मस्क्युलर बॅग सुद्धा म्हणतो. स्टमक जे मस्क्युलर बॅगला कॅपेरन्स आपल्याला शो करताना मिळते. त्याच्यानंतर जर आपण बघितलं जर आपण कॅपेरन्स बघितलं तर आपल्याला लेटर इंग्लिश अल्फाबेट लेटर जे सारखं आपल्याला आढळून येते. म्हणून आपण याला शेपचे अपीअरन्स जे लाईक म्हणतो. त्याच्यानंतर आपण जर का बघितले स्टमकचे 3 टाइप्स पडतात. It consists 3 different types. 3 different types. आता आपण शो केले. फर्स्ट ऑफ ऑल आपला टाइप बी कार्डियक स्टमक. कार्डियक स्टमक. सेकंड अपॉन इज फंडस. And third upon is pylorus. Third upon is pylorus. आता आपण सर्वात पहिले कार्डियक स्टमक बघूया. कार्डियक स्टमक जर आपण बघितलं कार्डियक स्टमक हा इथे आपल्याला एवढ्या पोर्शन मध्ये बघायला मिळते की कार्डियक स्टमक इज प्रॉक्सिमल पार्ट ऑफ द स्टमक इज कॉल्ड एज कार्डियक स्टमक. प्रॉक्सिमल पार्ट म्हणजे सेंटरचा जो जवळचा पार्ट जे असते स्टमकच्या सेंटरच्या जवळचा पार्ट आहे त्याला आपण नाव देतो कार्डियक स्टमक. आता आपण सर्व पहिले कार्डियक स्टमक बघतो की पार्ट नियर टू द सेंटर. पार्ट नियर टू सेंटर ऑफ स्टमक आपण याला कार्डियक स्टमक असे बोलतो. त्याच्यानंतर आपण जर का बघितलं आपली जी ओपनिंग जी असते ती कार्डियक आपण जे जर ओपनिंग जर बघितली आपली कार्डियक स्टमकची ती असते आपली इसोफॅगस जवळ. म्हणजे इसोफॅगसची ओपनिंग ती डायरेक्ट याच्यामध्ये होती कार्डियक स्टमकची. म्हणजे जी ओपनिंग आहे इसोफॅगसची ती एंटर होते याच्यामध्ये कार्डियक स्टमक मध्ये. म्हणजे इसोफॅगस इज ओपन इनटू इसोफॅगस open into esophagus open into the cardiac stomach. Cardiac stomach. याच्यानंतर आपण बघितलं इथे जे ओपनिंग जी असते आपल्या इसोफेगसची
ती होती कार्डियक स्टमक मध्ये. इथे जे पोर्शन असतो या पोर्शनला आपण नाव देतो गॅस्ट्रो इसोफॅगस स्फिंक्टर. म्हणजे आपला हा जे पार्ट आहे इथे ओपनिंग असते इसोफेगसची, त्याला आपण नाव देतो गॅस्ट्रो इसोफेगस गॅस्ट्रो इसोफॅगल स्फिंक्टर. त्याच्यानंतर आपला सेकंड पॉइंट पार्ट आहे आपण फंडस लिहित नाही, नोट डाउन करून घेऊ. फंडस. आता आपला सेकंड टाइप आहे फंडस. सेकंड आपण इज फंडस पोर्शन. आपला जे फंडस पोर्शन जो आहे त्याचा स्टमकचा, तो प्रेझेंट इट इज द सेंटर ऑफ द स्टमक. फंडसला आपण म्हणतो सेंटर ऑफ स्टमक. सेंटर ऑफ स्टमक म्हणजे फंडसचा जो पार्ट आहे तो प्रेझेंट असतो सेंटर ऑफ स्टमक जवळ, त्याला आपण नाव देतो फंडस. त्यानंतर जर आपण बघितलं फंडस आपलं जे पोर्शन जे आहे फंडसचा त्याच्यामध्ये गॅस आणि एअर प्रेझेंट असतील. म्हणजे आपण इथे बघत आहे या पार्ट मध्ये गॅस आणि एअर प्रेझेंट आहे. इन फंडस देयर इज प्रेझेंट ऑफ एअर अँड गॅसेस. फंडसच्या पार्ट मध्ये एअर आणि गॅसेस ते प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर आपण बघू थर्ड अँड लास्ट पोर्शन, पायलोरिक पोर्शन. थर्ड वन इज पायलोरिक पोर्शन. आपलं जे स्टमकचं जे पायलोरिक पोर्शन आहे ते प्रेझेंट असतो. जे पायलोरिक पोर्शन इथे जो आपण जे बघतो, जर का इथे बघितलं तर तो प्रेझेंट असतो. आता पायलोरिक पोर्शन मध्ये आणि डिस्टल पार्ट आहे स्टमकचा. आता डिस्टल पार्ट म्हणजे काय, तर सेंटरच्या खालच्या बाजूचे पार्ट आहे त्याला आपण म्हणतो डिस्टल पार्ट. पायलोरिक पोर्शन इथे डिस्टल पार्ट ऑफ स्टमक डिस्टल पार्ट ऑफ दी स्टमक. आपला जे पायलोरिक पोर्शन आहे तो डिस्टल पार्ट असतो स्टमकचा. त्याच्यानंतर जर का बघितलं, आता आपल्या तीन टाईप जे झालेलं आहे त्याच्यानंतर आपण अजून काही स्टमक विषयी माहिती घेऊ. स्टमकचे जे जवळचे जे रिजन असते, म्हणजे ते जवळपास जे रिजन असते किंवा ते इनर लाइनिंग जे असते स्टमक तिथे काही गॅस्ट्रिक ग्लँडचे किंवा सिक्रेट होतात. म्हणजे region near stomach gastric gland is located. Gastric gland is located. याचे पोर्शन मध्ये जे गॅस्ट्रिक ग्लँड लोकेटेड आहे त्यापैकी आपण काय बघूया. आता त्यापैकी जर आपण बघितलं तर फॉलोइंग टाइप्स ऑफ सेल्स प्रेझेंट इन दी गॅस्ट्रिक ग्लँड. गॅस्ट्रिक ग्लँड मध्ये आपण काही सेल ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आपण फर्स्ट आपण बघणार आहोत चिप सेल. फर्स्ट अपॉन चिप सेल. चिप सेल, तर चिप सेल म्हणजे काय, आपण चिप सेलला अजून पेप्टिक सेल असं सुद्धा म्हणतो. आपण चिप सेलला अजून पेप्टिक सेल असे सुद्धा म्हणतो. ऑल्सो कॉल्ड ॲज it is also called as the
पेक्टिक सेल. आता पेक्टिक सेल सुद्धा म्हणतो. आपण जर का बघितलं आता आपला क्वेश्चन पडला असेल आपण याला पेक्टिक सेल का बरं म्हणतो. याच्या मागे माझं रिझन असं आहे, हा जे पेक्टिक सेल जी असते ती इनऍक्टिव्ह फॉर्म असते पेप्सिनोजेनची. इट इज द इनऍक्टिव्ह फॉर्म ऑफ द पेप्सिनोजेन. पेप्सिनोजेनची जी आहे ती आपल्याला हे बघायला मिळते इनऍक्टिव्ह फॉर्म. त्याच्यानंतर आपली सेकंड टाईपची सेल आहे ती आहे ऑक्झॅन्टिक सेल. ऑक्झॅन्टिक सेल. आता आपण ऑक्झॅन्टिक सेलला म्हणतो पॅरिटल सेल. पॅरिटल सेल तर असं म्हणण्याचं कारण आहे कारण की आता आपण जर का बघितलं ऑर्गॅनिक सेलचं फंक्शन, आता जर का फंक्शन आहे ते रिलीज करते कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड. इट रिलीज कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड. इट रिलीज कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड. आपण जे ब्रॅकेट आपण ज्याला ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटचा अर्थ होतो की कॉन्सन्ट्रेटेड. त्याच्यानंतर म्युकस आपल्याला लास्ट वर म्युकस निघेल. आता आपल्याला याच्या नावावरून थोडंफार आयडिया आलेली असेल. म्युकस निघेल. आता म्युकस निघेल आपल्याला नावावरून आयडिया आली असेल. म्युकस निघेल त्याचे काम आहे त्याचे काम हे रिलीज करते म्युकस. म्हणजे द रिलीज ऑफ म्युकस रिलीज द म्युकस. आपण जे म्युकस आहे ते रिलीज करण्याचं जे काम आहे ते करते म्युकस निघेल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं कंपोजिशन गॅस्ट्रिक ज्यूसेसचं आपल्या स्टमक मध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येते वॉटर, हायड्रोक्लोरिक ऍसिड व अजून काही हे कंपोनंट. आता आपण बघणार आहोत कंपोजिशन. कंपोजिशन ऑफ gastric juices. Gastric juices आपण जर का बघितलं ऍज अ कंपोजिशन तर आपल्याला जेव्हा सर्वात पहिले सर्वात जास्त क्वांटिटीमध्ये बघायला मिळेल ते असेल वॉटर. याच्यामध्ये जर आपण बघितलं वॉटरचे कंपोजिशन आहे याच्यामध्ये जवळपास आपल्याला आढळून येईल 99.5%. 99.5% जे ते आपल्याला गॅस्ट्रिक ज्यूसेस मध्ये वॉटरच आढळून यायला मिळेल. त्याच्यानंतर जर का बघितलं आपण HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. याच्यामध्ये आपल्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड आढळून येईल 0.2 to 0.3%. आणि जे अदर जे रिमेनिंग ते आपल्याला बघायला मिळतील म्युकस अजून काही गॅस्ट्रिक ज्यूसेस त्याच्यामध्ये अदर रिमेन is mucus and some other gastric juices. ते आपल्याला रेस्टिंग मध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं हायड्रोक्लोरिक ऍसिड, हे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे म्हणजे आपण जर का नेचर जर बघितलं गॅस्ट्रिक ज्यूसेसचं ते जे आपल्याला गॅस्ट्रिक ज्यूसेसचं जे नेचर आहे ते आपल्याला ऍसिडिक बघायला मिळेल. म्हणजे गॅस्ट्रिक ज्यूसेस जे ऍसिडिक नेचर असेल आपल्याला बघायला मिळतात. गॅस्ट्रिक ज्यूसेस आर ऍसिडिक इन नेचर. जर का मग आपण जर काही पीएच जर का बघायचा प्रयत्न केला गॅस्ट्रिक ज्यूसेसची तर आपल्याला किती बघायला मिळेल. तर जे आपले जे पीएच आहे आपल्याला ते आढळून येईल 1.5 to 2.5.
एवढी आपल्याला गॅस्ट्रिकची ऍसिडिक अशी आपल्याला याची रेंज बघायला मिळेल. म्हणजे pH इज 1.5 to 2.5 ऍसिडिक. एवढी आपल्याला याची pH बघायला मिळेल. त्याच्यापैकी आपण काय बघणार आहोत, सर्वात पहिले आपण बघणार म्युकस. फर्स्ट आपण बघणार म्युकस. म्युकस आता आपण फर्स्ट आपण बघणार म्युकस. म्युकस जर का बघितलं तर म्युकस जे आहे ते आपल्याला ल्युब्रिकंट म्हणून आढळून येईल आपल्याला स्टमक मध्ये. इट ल्युब्रिकेट द फूड, lubricate the food and protect the inner lining of stomach. It lubricate the inner lining of stomach. अब स्टमक ची इनर लाइनिंग आहे ती म्युकसने आपल्याला ल्युब्रिकेट झालेली आढळून येईल. त्याच्यानंतर आपण काय फॉर्म करतो त्यात काय गॅस्ट्रिक डिश असते. त्याच्यापैकी आपण फर्स्ट आपण बघणार आहोत रेनिन. रेनिन आपल्याला याच्यामध्ये पण सुद्धा बघायला मिळते आणि रेनिनचे दोन रेनिन पण आपण बघणार रेनिन हा डायजेशन मध्ये यूज होणार रेनिन. रेनिन 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 आपण रेनिनला अजून कायमोसिन असे सुद्धा म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज कायमोसिन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द कायमोसिन. आपण रेनिनला कायमोसिन असे सुद्धा म्हणतो. आपण जर का बघितलं रेनिन हा कुठे प्रेझेंट असतो, हा प्रेझेंट असतो इन्फॅन्टच्या स्टमक मध्ये की जे की रिस्पॉन्सिबल असतो आपण जे इन्फॅन्टचे जे मदर पासून जे मिल्क घेतात त्याला ओव्हॅल्युएट करायचं काम जे असते तो करते रेनिन. इट इज प्रेझेंट इन इन्फॅन्ट. इट इज प्रेझेंट इन इन्फॅन्ट. इन्फॅन्ट मध्ये प्रेझेंट असतो आणि याचा जो वर्क जे असते ते कोव्हॅल्युएशन ऑफ मिल्क ऑफ फंक्शन. याचं फंक्शन जे ते असते कोव्हॅल्युएशन ऑफ मिल्क. जे मिल्क जे असते ते मदत करून घेतात त्याला ते कोव्हॅल्युएशन जे करायचं काम असतो तो करते रेनिन. आणि आपण त्याचा अजून पॉईंट बघायचा प्रयत्न केला. हा रेनिन आपल्याला अडल्ट मध्ये आढळून येत नाही. हा जो रेनिन आहे ऑफसेट असतो अडल्ट मध्ये. इट इज ऑफसेट इन द अडल्ट. आता आपण रेनिन नंतर बघणार आहोत. आपण जर का याची बघितली जर का आपण बघितलं फंक्शन कसं आहे ते जे प्रोटीन प्रेझेंट असते मिल्क मध्ये आपल्या याच्या मदरच्या त्याला ते काय करते सिम्पल स्ट्रक्चर्स मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करते जो रेनिन म्हणजे ब्रेकडाऊन करते. त्याच्यामुळे काय होते जे स्मॉल पार्टिकल्स आहेत ते ब्रेकडाऊन केल्यानंतर प्रोटीनचे ते आपल्याला ते त्यांना डायजेशन करण्यासाठी इझी जातात. जर का आपण रिएक्शन जर का बघितली ओसिन हा जे कन्वर्ट होतो पॅरागॅसिन मध्ये इन द प्रेझेन्स ऑफ कशाच्या प्रेझेन्स मध्ये रेनिन. याच्यानंतर आपण बघणार पेप्सिन. पेप्सिन जे आहे तो रिस्पॉन्सिबल असतो डायजेशन ऑफ प्रोटीन्स इन द अडल्ट्स.
पेप्सिन याचं का फंक्शन का बघितलं रिस्पॉन्सिबल फॉर डायजेशन ऑफ प्रोटीन इन अडल्ट म्हणजे जे अडल्ट मध्ये जे प्रोटीन असतात किंवा ते कॉम्प्लेक्स जे प्रोटीनचे फॉर्म असतात त्यांना कन्वर्ट करण्याचं काम जे सिंपल प्रोटीन मध्ये किंवा सिंपल सबस्टन्स मध्ये ते काम करते पेप्सिन. जर का आपण काही रिएक्शन बघितली समजा आपण गेला पेप्सिनोजेन त्याचं जे कन्वर्ट होईल पेप्सिन मध्ये इन द प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये जे पेप्सिनोजेनचे कन्वर्जन होते पेप्सिन मध्ये होईल. त्याच्यानंतर अजून ते प्रोटीन जे ते प्रोटीन आपण बघितलं ते पेप्सिनोजेन प्रोटीनला डायजेस्ट करायचं काम करते किंवा ब्रेकडाऊन करायचं काम करते. म्हणजे प्रोटीन ते प्रोटीनचं ब्रेकडाऊन करेल त्याच्यामध्ये पेप्टॉन मध्ये कशाच्या प्रेझेन्स मध्ये पेप्सिनच्या. पेप्सिन आता आपण बघणार आहोत. आता जर आपण बघितलं पेप्सिन जो आहे तो रिस्पॉन्सिबल असतो ऍक्टिव्हेशन ऑफ प्रोटीन डायजेस्टिव्ह एन्झाइम. म्हणजे आपण जे स्टमकमध्ये प्रोटीन डायजेस्टिव्ह एन्झाइम त्यांना ऍक्टिव्हेट करायचं काम सुद्धा असतो पेप्सिनचं. आणि अजून जर काय आपण जर मेन फंक्शन जर का बघितलं तर होते आपले पेप्सिन आहे तो काय करतो जे बॅक्टेरिया जे आपण जेव्हा स्वेलिंग करतो त्यावेळेला काय आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरिया एंटर होतात त्यांना सुद्धा किल करायचे काम आहे तो करतो पेप्सिन. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत गॅस्ट्रिक लायपेज आणि लिपिड. फोर्थ अँड लास्ट गॅस्ट्रिक लिपिड. गॅस्ट्रिक लिपिड किंवा लायपेज. आपण जर का बघितलं गॅस्ट्रिक लायपेज तो रिस्पॉन्सिबल असतो डायजेशन ऑफ स्मॉल अमाउंट ऑफ लिपिड. म्हणजे आपल्याला नावामध्ये समजलं लायपेज हा रिस्पॉन्सिबल कशासाठी असतो म्हणजे डायजेशन जे असते लिपिडचं स्मॉल अमाउंट मध्ये ते करण्याचं काम करतो गॅस्ट्रिक लायपेज. जर आपण जर का बघितला जास्तीत जास्त प्रेझेंट जर का बघितला तो असतो एव्स मध्ये आणि बर्ड्स मध्ये. वर जर का आपण जर रिएक्शन जर का बघायचा प्रयत्न केला ते फॅटचं कन्व्हर्जन करते फॅटी ऍसिड मध्ये फॅटी ऍसिड प्लस ग्लिसरॉल मध्ये. फॅटचं कन्व्हर्जन करते फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये. अशा प्रकारे आपला डायजेशन फॅरिक्स ओसिओफॅगस स्टमक संपलेलं आहे. थँक्यू.